मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावावरून महायुतीमध्ये वाद सुरू झालाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री नाव वगळल्याने शिंदे गट नाराज झालाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जाहिरातीवर शिंदे गटाचा आक्षेप आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मध्यस्थी करण्यात आली आहे। जास्त चर्चा न करता संबंधितांकडे आक्षेप पोहोचवण्याचं फडणवीसांनी आश्वासन दिलंय। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। तर पुन्हा एकदा अजित पवार गटाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हे नाव वगळलेलं आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि या संदर्भात आपण संबंधित व्यक्तीला बोलणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णात, पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावावरून महायुतीमध्ये वाद झालाय, नेमकं काय घडलंय? आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा वाद झाल्याचं समोर आलेलं आहे। शिंदे गटाच्या मंत्र्यांनी या अजित पवार गटाने जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या जाहिरातीवर आक्षेप घेतलेला आहे। कारण या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा उल्लेख न होता माझी लाडकी बहीण असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री हे नाव जे आहे ते वगळण्यात आलं होतं आणि यावरून शिंदे गटामध्ये जी नाराजी आहे तीच नाराजी आज मंत्रिमंडळ बैठकीत इतर मंत्र्यांनी व्यक्त केली। ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला, मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी सांगितले की यावर आता या ठिकाणी चर्चा नको, संबंधित जो विषय आहे तो संबंधित व्यक्तीच्या योग्य ठिकाणी पोहोचवला जाईल आणि इथून पुढे असे काही होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मध्यस्थी करण्यात आलेली आहे। धन्यवाद कृष्णात, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।